सरकारचं महाराष्ट्र राज्य विधानसभेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। मुंबईत सकाळी 11 वाजता अधिवेशन सुरू होईल। या अधिवेशनात विरोधक वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सरकारची कोंडी करणार असं दिसतंय, तर दुसरीकडे विरोधकांच्या टीकेला आणि रणनीतीला महाविकास आघाडी सरकारचे नेते कसं उत्तर देतात, प्रामुख्याने वेळ मारून नेण्याचा कसा प्रयत्न करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण हे 2 दिवसांचं अधिवेशन आहे। अवघ्या 2 दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्या दिवशी विरोधक अतिशय आक्रमक पवित्रा घेत सरकारची कोंडी करतील असं कळतं। राज्यात लॉकडाऊनच्या काळात झालेली उपासमार, मराठा आरक्षण, ओबीसी राजकीय आरक्षण यासह शेतकरी, कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार यासह अनेकविध मुद्द्यांवर विरोधक आक्रमक होतील। दरम्यान विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचं काय हा प्रश्न सुद्धा महत्त्वाचा आहे। ही शक्यता अत्यंत कमी असल्यानं लक्षवेधी तारांकित प्रश्नांना उत्तरं देखील नाही आहेत। त्यामुळे विरोधक सरकारच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील। राज्यातल्या शेतकऱ्यांची काहीशी दैनावस्था झाली आहे। सध्याच्या कोरोनाच्या संकटात लोकांचे झालेले हाल यासह विविध प्रश्न सरकारच्या समोर आहेत। विरोधकांची जी आक्रमक भूमिका आहे त्याला सरकारमधले तीनही पक्ष एकत्रितपणे तोंड देतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। विरोधक राज्य सरकारची कोंडी करतीलच, तर दुसरीकडे ईडीच्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आजच तिसरा समन्स मिळालाय। सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी देशमुख प्रयत्न करतायत। देशमुख यांच्या याच मुद्द्यावरून देखील विधिमंडळात तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे। आपण अधिक जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सागर, विना पावसाळी अधिवेशन आणि विरोधकांचा अत्यंत आक्रमक पवित्रा, मिलिंद बरोबर आहे। पावसाळी अधिवेशन आहे पण पाऊस नाहीये मुंबईत, अशी परिस्थिती आहे। अर्थात विरोधक मात्र वेगवेगळ्या आरोपांचा पाऊस आज करतील हे जवळपास स्पष्ट आहे। सरकारची कोंडी करणं हा अजेंडा आहे, कारण की मुळातच 2 दिवस अधिवेशन आहे। त्यामध्ये लक्षवेधी नाही, तारांकित नाहीत, दीर्घकालीन चर्चा नाही आहेत कोणत्या विषयांवर। मग फक्त सरकारला पुरवण्या मागण्या, ज्या अर्थसंकल्प बजेटनंतरनं जे वित्तीय वेगवेगळे खर्च आहेत त्याला परवानगी देण्याच्या दृष्टिकोनातून आणि पुढची आर्थिक तजवीज करण्याच्या दृष्टिकोनातून 2021च्या ज्या पुरवण्या मागण्या आहेत, साधारणतः 21,000 कोटी रुपयांच्या या पुरवण्या मागण्या असल्याची माहिती मिळते। या आज पटलावर ठेवल्या जातील आणि वित्त खात्याचे मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आग्रह असेल की आजच्या आज या मागण्या ठेवून कदाचित गोंधळात त्या मंजूर देखील केल्या जातील। चर्चा होईल का नाही याविषयी शंका आहे, कारण की विरोधक वेगवेगळ्या विषयांवर सरकारची कोंडी करताना दिसतील। विशेषतः मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे। ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झालेलं आहे आणि त्याचं खापर पूर्ण विरोधक हे सरकारवर फोडतायत। दुसरीकडे राज्यामध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांना अधिवेशनाच्या आधीच नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत। वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू आहे। याचे देखील पडसाद आज उमटताना दिसतील। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी 11 वाजता सभागृह सुरू होते, तत्पूर्वी 10 वाजता काँग्रेसच्या विधिमंडळात नेत्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे। विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणं जवळपास कठीण आहे असं दिसून येते। अशा परिस्थितीमध्ये आता काँग्रेस त्यांच्या ज्या 2 प्रमुख मागण्या होत्या, एकतर केंद्रातल्या कृषी कायद्याच्या विरोधात ठराव आणणं आणि नवीन कायदा सुरू करणं, या संदर्भात आज तरी पटलावर नवीन कायदा करण्यासंदर्भात विधेयक दिसत नाही आहे। कदाचित उद्या आणलं जाईल की आज आयत्या वेळेस आणलं जाईल सांगता येत नाही आहे। अशा वेगवेगळ्या घटना आज विधिमंडळात घडताना दिसतील। पण तत्पूर्वी सकाळीपासून साधारणतः 9:30-10 वाजल्यापासून भाजपाचे आमदार वेगवेगळ्या मुद्द्यांवर आंदोलन सभागृहात करताना दिसतील। दुसरीकडे सभागृहाच्या बाहेर अनिल देशमुख यांना आज तिसरा समन्स आहे। सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी धाव देखील अंतरिम म्हणजे पूर्व जामीनसाठी केलेला आहे। या सगळ्या घडामोडींचे पडसाद सुद्धा आज विधिमंडळात घडतायत का हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। मिलिंद, सागर, 11 वाजता कामकाज सुरू होईल। आज सुरुवातीच्या 1 तासा 2 तासातलं कामकाज काय असेल? सकाळी 11 वाजता सभागृह सुरू होत आहे।
तत्पूर्वी विरोधक विधिमंडळाच्या परिसरामध्ये आंदोलन करणार आहेत. आपण जसे मुद्दे सांगितलेले आहेत वेगवेगळे राज्यातले, कोरोना काळामध्ये अनेक ठिकाणी उपासमार झालेले आहे. राज्य सरकारने ज्या पॅकेजची घोषणा केली होती वेगवेगळ्या अल्पघटक जे आहेत छोटे छोटे त्यांना मदतीचे, त्याची पूर्तता झालेली नाही. या राज्य सरकारची मागील 2 वर्षापूर्वीची कर्जमाफी सुद्धा पूर्ण झालेली नाही. या त्याला मुदतवाढ जरी दिली असली तरी मुळात जो छोटा शेतकरी आहे त्याला मदत याची प्रत्यक्षात मिळाली नाही. या अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून म्हणजे जे सामाजिक आहेत, आर्थिक विषयाशी निगडीत, गोरगरिबांना फटकं बसलेलं आहे त्या विषयाशी निगडीत आहे, अशा विषयांवर विरोधक आंदोलन करताना दिसतील. दुसरीकडे सभागृहामध्ये पहिल्यांदा विधेयकं मांडले जाणार आहेत. वेगवेगळे सभागृहामध्ये विभागाचे म्हणजे गृहनिर्माण असेल, गृहविभाग असेल, कामगार असेल यांचे वार्षिक अहवाल देखील पटलांवर ठेवले. हे म्हणजे क्रमप्राप्त असतात की एखाद्या तशा प्रकारची प्रक्रिया आहे आणि त्यानंतर शोक प्रस्ताव आहे. यामुळे मुळात जे विरोधकांचे आयुध आहेत, तारांकित प्रश्न असतील, लक्षवेधी असतील, या मुद्द्यांकडे आता या अधिवेशनात नसणार आहेत. त्यामुळे सभागृहातली जी आयुध विरोधकांना सत्ताधारींच्या विरोधात वापरायची असतात ती कमी झालेली आहेत. कदाचित यामुळेच विरोधक सभागृहाच्या बाहेर म्हणजे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर असतील, विधिमंडळ परिसरामध्ये असतील, हे अधिक आक्रमक होताना दिसतील. बर म्हणजे सभागृहाच्या ऐवजी सभागृहाच्या बाहेर अधिक नाट्य पाहायला मिळेल. सागर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. कारण RT-PCR सगळ्यांना अत्यावश्यक सांगितलेली आहे आणि त्या